मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 41 आता पुढे. 2 महिन्यानंतर एक दोन शब्द करत हळूहळू बोलू लागला. तेव्हा कुठे आमच्या मनावरचे दडपण थोडे कमी झाले. पण तरी प्रश्न होता की त्याची स्मृती कधी येईल म्हणून. तुमच्याशी कॉन्टॅक्ट टाळत होतो. पण तुम्ही ज्या कालावधीचा उल्लेख करत आहात त्या कालावधीत आमचे बरेचदा व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले आहे. ते कसे काय? ते सर्व व्हिडिओ कॉल रेकॉर्डेड होते, जे सरांनी ऑपरेशन आधी रेकॉर्ड केले होते. मनीषा म्हणाली. काय? दिव्या एका धक्क्यातून सावरण्याआधी दुसरा धक्का मिळाला होता. पण आता काळजी करण्यासारखं काही नाही वहिनी. एकदम फिट अँड फाईन आहे, महेश उत्साहाने म्हणाला. पण त्याला काही आठवत नाहीये. त्याचं काय? दिव्या अजूनही सावरली नव्हती. आम्ही हळूहळू त्याला त्याच्याबद्दल सांगत आहोत. आता त्याला स्वतःबद्दल ठराविक गोष्टी माहीत आहेत, महेश म्हणाला. जसे की दिव्या श्वास रोखत त्याचे नाव, फॅमिली आणि यशवर्धन इंडस्ट्री. बस. श्रद्धा आणि मी, दिव्या म्हणाली. तिचा तो प्रश्न ऐकून सर्व एकमेकांकडे पाहू लागले. सध्या तरी तुम्हा दोघींबद्दल त्याला काही माहीत नाहीये, काजल हळूच म्हणाली. त्यावर दिव्या तिथून उठून बाहेर निघून गेली. तिची घुसमट सर्वांना लक्षात येत होती. इतकी ती तीव्र तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. बरा आहे, बोलत आहे, या गोष्टीचा आनंद साजरा करायचा की त्याला काही आठवत नाही म्हणून डोकं आपटायचं, असे झाले होते तिचे. एकीकडे पारवी पण जयचा विचारच करत होती. जयचं वाढदिवसाला न येणे तिलाही अजब वाटत होते. तसे त्यांच्या दोघांचेही बरेच दिवस मेसेज किंवा व्हिडिओ कॉलवर काही बोलणे झाले नव्हते. पण तिला वाटत होते की जय कामात व्यस्त असेल, त्यामुळे कदाचित त्याला वेळ नसेल मिळत. पण दिव्याशी मात्र फोनवर दिवसाआड बोलणे होत होते. त्यामुळे तिला जयबद्दल काही तक्रार नव्हती. पण वाढदिवसाला तो आला का नाही हे विचार तिलाही येत होते. दिव्यानेही ती लंडनला जाण्याबद्दल पारवीला काही कळवले नव्हते. दिव्याला सगळं काही सॉर्ट आऊट करून मग पारवीला सर्व सांगायचं होतं. पण जे काही घडले होते ते दिव्याला कुणाला सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यात पारवी 2 जीवांची होती. दिव्याला तिला अजून टेन्शन येईल असे काही सांगायचं नव्हते. पारवीला नुकताच 6वा महिना. ती मॅटर्निटी फोटोशूटसाठी वैभवच्या मागे लागली होती. दोघे खोलीत बसून बोलत होते. मॅटर्निटी फोटोशूटसाठी मला काही ड्रेसेस आणि ॲक्सेसरीज लागतील. तू कधी फ्री आहेस? आपण शॉपिंगला कधी जायचं? पारवीचे 1000 मनसुबे तयार होते. हो बाळाची आई, जरा दम खा आणि मला पण खाऊ दे. उगाच गर्दीत काय फिरायची हौस आली आहे तुला? वैभव तिच्या मागे उशी ठेवत तिला मागे टेकवत म्हणाला. अरे मग फोटोशूटसाठी लागणारे सामान आणि ड्रेस, पारवी चिडून म्हणाली. अगं मग जे हवे आहे ते सर्व ऑनलाईन मागव ना. दुकानात जायची काय गरज? तसे पण अजून खूप टाईम आहे ना. 7व्या महिन्यात काढू की फोटो. काय घाई आहे तुला ना? प्रत्येक गोष्टीची घाई असते बघ, वैभव म्हणाला. अरे तुला हा वेळ जास्त वाटत असला तरी तो पटकन वेळ जातो. आणि अजून ओटी भरण्याची पण काहीच तयारी केली नाही. अगं ती तू कशाला? घरातले करतील, त्याचं काय टेन्शन घेते? ती तयारी नाही रे, पारवी म्हणाली. मग? मुळात ओटी भरण वेगळं आणि मॅटर्निटी फोटोशूट वेगळं. तुला अजून फरकच कळलेला नाहीये. मग मॅटर्निटी फोटोशूटमध्ये काय असते? बाळाच्या बापाचे डोहाळे जेवण करतात का? वैभव मुद्दाम तिला ठुमणा देत. चुप, आगाऊ कुठला. उगाच थट्टा करू नकोस. मी कुठे थट्टा करतोय? लगेच तोंड पाडायला काय झाले? सांग बघू आता. वैभव तिच्या जवळ बसत तिचा चेहरा त्याच्याकडे वळवत म्हणाला. त्यात मी प्रिन्सेस गाऊन्स आणि इतर पोशाख घालून फोटोशूट करेन. आणि मी काय करणार त्यात? तू मला काय हवे नको ते बघणार. केअर टेकर म्हणून सोबत यायचे तू. पारवी मुद्दाम. आणि माझा नाही काढणार का फोटो? तुझा का बरं? तुझ्यात काहीच बदल नाही झाला आहेस, तसाच आहेस. फक्त मीच फोटो काढणार. पारवी मुद्दाम. हे बरं. हो बरं, काढूयात फोटो. आता आराम करा मॅडम, जास्त विचार नका करू. अजून 10 पोरं व्हायची आहेत. बरेच फोटोशूट करायला मिळतील तुम्हाला, वैभव मुद्दाम हसत म्हणाला. चूप, आगाऊ कुठला. आधी एक होऊ दे, मग बघू. तिने त्याला चापट मारली. दिव्या गेस्ट रूममध्ये आराम करत होती की लगेच हलकेच जाग आली. डोक्यात पुन्हा सर्व विचार एकवटले आणि ती उठून बसली. फ्रेश होऊन येत तिने वरच्या बाल्कनीमधून खाली पाहिले तर जय खाली उभा दिसला.
तो महेशसोबत बोलत होता की त्याची नजर सहज वर गेली. दिव्याला तिथे पाहून तो थोडा चकित झाला. ती मात्र गप्पच पाहत होती. तो किंचित हसला, पण ती लगेच आत निघून गेली. नंतर त्याची भेट झाली ती डायनिंग टेबलवर. जेवताना दिव्या आली तसे महेशने जयला ओळख करून दिली. जय, ही काजलची फ्रेंड आहे. दिव्या, ही तुला बऱ्यापैकी ओळखते. तुला कदाचित ती आठवत नसेल. ती इकडे तिच्या कामानिमित्त आली आहे. काही दिवस आपल्याच सोबत राहणार आहे, महेश म्हणाला. तसे जयने तिच्याकडे पाहत स्माईल केली. पण दिव्या वर हसत तिची ओळख करून दिलेली ऐकून डोळे घरघर फिरवत खाली पाहू लागली. तिच्या त्या कृतीने त्याला हसू आले. जेवण सुरू झाले. भाजी छान झाली आहे आणि हा गाजरचा हलवा पण, जय जेवताना म्हणाला. दिव्याला त्याला असे बोलताना पाहून एकदम ठसकाच लागला. ती पाण्याचा जग जवळ हात पुरवणारच तोच त्याने पाण्याचा ग्लास तिच्या पुढे ठेवला. तिला ते पाहून भरून आले. अजूनही त्यांच्यातला दुरावा तुटला नव्हता असे तिला जाणवले. तिने पाणी घेतले. भाजी आणि स्वीट डिश दिव्याने बनवले आहे, काजल हसत म्हणाली. तसे त्यांनी पुन्हा तिच्याकडे पाहिले आणि किंचित हसत म्हटले, पण ती का काहीच खात नाहीये? ठीक आहे ना ती? जय तिच्याकडे पाहत काजलकडे आणि महेशकडे पाहू लागला. हो ठीक आहे ती. प्रवास करून दमली आहे ना, म्हणून भूक नसेल तिला. काजल विषय बदलत. इकडे दिव्या म्हणाशीस, मी तर बरीच आहे. तू कधी बरा होशील जय? खूप अनोळखी वाटत आहेस रे तू मला. कसेबसे थोडेफार खाऊन ती उठली आणि निघून गेली. पण जाताना तिने वळून एकदा त्याच्याकडे पाहिले आणि त्याने पाहताच घाईने निघून गेली. तो मात्र तिच्या अशा वागण्याने भलताच डोक्यात खोड्यात पडला होता. पण तिच्या येण्याचे त्याला नकळत अंतरातून काहीतरी जाणवत होते. एक अनामिक आनंदाची लहर पूर्ण शरीरभर वाहत होती. वैभव नुकताच ऑफिसला गेला होता. पारवी किचनमध्ये स्वयंपाकाच्या तयारीत होती. तितक्यात आई मागून येत म्हणाल्या, तू नाश्ता करून घे, मी करते स्वयंपाक. आज मच्छी आहे ना, तुला जास्त वास येईल, आई म्हणाल्या. तसे पारवी हो म्हणत जाणार तोच दार वाजले. पारवी दार उघडायला गेली तर सोनलचे आई बाबा होते. अरे मामा मामी, तुम्ही या ना, खूप दिवसातून आले, पारवी उत्साहाने म्हणाली. हो, तुझी तब्येत कशी आहे? मामी पारवीला म्हणाले. मी ठीक आहे. तुम्ही सर्व ठीक आहेत ना? हो का? मग आज कशी काय तुम्हाला आठवण झाली? आईचा किचनमधून आवाज आला. मग त्यांनी पाणी घेऊन बाहेर आल्या आणि पारवीला आत पाठवले. घरी कार्यक्रम आहे ना, त्याचं आमंत्रण घेऊन आलो, मामा बसत म्हणाले. कसला आणि कार्यक्रम? पोरीचं लग्न कधी करतो या? आजी खोलीतून येत म्हणाले. आई, तेच सांगायला आलो आहोत. सोनलचं लग्न ठरले. पुढच्या हप्त्यात साखरपुडा आहे, मामा आनंदाने म्हणाले. त्यावर वैभवच्या आई चकित होऊन म्हणाल्या, अगो बाई, डायरेक्ट लग्न ठरवल्यावर सांगतोस तू? आई, जमायच्या आधीच कसं काय सांगणार? पोरगी तयारच होत नव्हती लग्नाला, आता जाऊन कुठे हो म्हणाली तेव्हा जीव भांड्यात पडला, मामा म्हणाले. त्यावर किचनमधून ऐकत असलेल्या पारवीने सुस्कारा सोडला. कटकट गेली. कोणता पोरगा बघितला? वैभवच्या आई. जवळचाच आहे पोरगा, रामपूर, काल्पनिक नाव, तालुक्याच्या गावी राहतात, मामा म्हणाले. मुलगा काय नोकरी करतो? वैभवच्या आईने विचारले. नोकरी बिकरी काही नाही करत, सावकार आहेत बघ ते, मामी म्हणाल्या. मग अगं बाई, हो का? वैभवच्या आई त्यांना दुजोरा देत. जागा जमीन भरपूर आहे. पोरगा राजकारणात असतो बघा, कधी पण सरपंच होईल, इलेक्शनला पण उभा आहे. त्याचा बाप पण 2 वेळा होता सरपंच, मामा सांगत होते. चांगले आहे मग, भारी झाले, वैभवच्या आई हसत म्हणाल्या. तुझ्या लेकीला पसंत आहे का नाही? नाहीतर ऐन वक्ताला नाही म्हणायची, आजी बॉम्ब टाकत म्हणाली. नाही नाही, सोनल आता पहिल्यासारखी हट्टी नाही राहिली, समजूतदार झाली आहे. आधी तिला अक्कल नव्हती, पण आत्ता तिला तिचं हित कळतंय. तसं पण एवढ्या मोठ्या घरचं स्थळ तिला चालून आले म्हटल्यावर ती थोडी नाही म्हणणार आहे. पोरगा पण लाखात देखणा आहे, सोनलच्या आई म्हणाल्या. त्यांचं तिकडे कौतुक सुरूच होते. पारवीला डोक्यावरचा ओझे उतरल्यासारखं वाटत होते. दिव्याला तिथे येऊन 2 दिवस झाले होते. जयसोबत अजूनही तिचं बोलणे नीट झाले नव्हते. जय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला.
निघून गेली. दिव्याने जे हॉटेल बुक केलं होते तिथं तिचं सर्व सामान काजल आणि महेश राहत असलेल्या बंगल्यावर आणले होते. तिला वर दुसरी गेस्ट रूम दिली होती. त्याच्या रूमच्या शेजारी जयचीही रूम होती. ती तिथे राहणार म्हणून तो थोडा उत्साही होता, पण दिव्या नर्वस होती. जय पुढे नक्की काय बोलायचं, कसे वागायचं, तो तिला तिच्याबद्दल काही विचारेल आणि तिला खोटं बोलता येणार नाही किंवा काय बोलावे ते सुचणार नाही म्हणून ती बोलणेच टाळत होती. दोघेही एका छताखाली होते पण तरी एकमेकांपासून दूर होते. तिसऱ्या दिवशीही बघता बघता दिवस मावळला. आता दिव्या कपडे चेंज करून बेडवर पडून राहिली होती. जय तिच्या इतक्या जवळ असूनही ती त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हती. हा दुरावा तिचा जीव घेत होता. त्याला जाऊन मिठी मारून सांगावेसे वाटत होते की मी तुझी दिव्या आहे. पण त्याला सर्व माहीत होऊन पण जर काही आठवले नाही तर आणि काही त्रास झाला तर आपण काय करायचं? ती ना त्याच्यावर रागू शकत होती ना त्याला जाब विचारू शकत होती. तिने तिचा राग आतल्या आत धरून ठेवला होता. त्यामुळे तिची घुसमट होत होती. ती उठून बाल्कनीमध्ये गेली. बाहेर थंडी होती म्हणून ती तिचे दोन्ही हात तिच्या बांजूंवर घासत बाहेर आकाशात पाहत होती की बाजूच्या बाल्कनीतून तिला गिटारचा आवाज आला. जय तिथे गिटार घेऊन बसला होता आणि अलगद त्यावर हात फिरवत होता. त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हते कारण त्याच्या कानात हेडफोन होते. ती तिथे उभी होती. तिथून तिला तो स्पष्टच दिसत होता कारण त्याची बाल्कनीमध्ये लाईट होती. दिव्या अंधारात गुडूप होऊन त्याला पाहत होती. तिला तिचा पूर्वीचा जय आठवला. स्मृती गेली तरी तो गिटारला विसरला नाही. मग मला कसा विसरलास तू जय? त्याचे सूर बदलले होते. एका पाश्चिमात्य गाण्यावर तो गिटार वाजवत होता. ते गाणे तो खूप छान शांतपणे वाजवत होता. तिच्या अंगावर रोमांच उभे होते पण तरीही ते सूर अनोळखी होते. ती समोरून त्याला पाहत नेमका तिचा फोन वाजला. तो आवाज ऐकून वाजवायचं थांबला आणि समोर पाहू लागला. फोनची लाईट तिच्या चेहऱ्यावर होती. तो तिच्याकडे पाहत गालात हसला. म्हणजे ही इतका वेळ ऐकत होती जे मी वाजवत होतो. मग काही बोलली का नाही? अशी काय आहे ही? ती इकडे मात्र स्वतःला सावरत गडबडून तिथून लगबगीने आत गेली. पारवीचा कॉल आला होता. तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो वहिनी, तुम्ही लंडनला गेला आहात म्हणे? मी आज आईला कॉल केला तेव्हा समजले. असे अचानक कसे जाणे केले? पारवीचे तिकडून प्रश्न सुरू होते. हो, तुला मुद्दाम नाही सांगितले, अचानक ठरले ना, दिव्या म्हणाली. हां, आता चांगला दम द्या जे दादाला. खूप सतावले ना त्यांनी तुम्हाला? हो, दिव्या बोलून गप्पच झाली. पण तो आहे कुठे? माझ्याशी पण खूप दिवस बोलला नाहीये तो. अगं, तो ना झोपला आहे. कामाच्या धावपळीत थकून जातो बघ. सांगेन त्याला उद्या तुझा फोन आलेला ते. अरे हां, तिकडे आता रात्र असेल ना, बरं झोपा. तुझी तब्येत ठीक आहे ना पारवी? हो, मी ठीक आहे, एकदम मजेत. वैभव माझी खूप काळजी घेत असतो. मला ओटी भरून माहेरी येऊ वाटत नाही बघ. आणि डिवोर्स घ्यायला कोण निघाले होते आधी? दिव्याला ते आठवून हसू आले. वहिनी, तुम्ही पण ना त्यावरून किती दिवस चिडवणार आहात? बरं, मी आल्यावर आधी तुला भेटायला येईन. काळजी घे. दिव्याने थोडा वेळ बोलत फोन ठेवला आणि ती खोलीत जाणार. तोच जे तिला बाजूच्या गॅलरीत दिसला. तो पण कुणाशी तरी कॉलवर बोलत होता. दोघांची नजरानजर झाली. तसे जे थोडा वेळ गप्पच तिच्याकडे पाहू लागला. पण दिव्याने नजर चोरली आणि ती आत निघून गेली. त्याला तिचं वागणे पुन्हा कळेना झाले. ती का बरं आपल्याशी असे तोडून वागते? आपले काही चुकले आहे का? त्या दिवशी तिने येऊन आपल्याला मिठी मारली आणि बरेच काही बडबड केली. आमच्या दोघांमध्ये काहीतरी नाते आहे जे मी विसरलो आहे असे ती म्हणत होती. मला तिच्याशी नीट बोलायला हवे. तो विचार करतच आत गेला. इकडे वैभव त्याच्या ऑफिसमध्ये बसून फाईल चेक करत होता की एक वायरमॅन आत आला. सर, ते रामपूरला नवीन रिसॉर्ट काम सुरू झाले आहे. तिथे ट्रान्सफॉर्मसाठी ते लोक खूपच घाई करत आहेत. वायरमॅन जाधव म्हणाले. हो, माहीत आहे. ते इलिगल रिसॉर्ट आहे, ते वैभव म्हणाला. पण ते लोक ऐकत नाहीयेत साहेब. मी सरकारी कामकाजी भाषेत सांगितले तर मलाच उलट उत्तरे दिले की आम्ही जागा विकत घेतली आहे म्हणे, रोख पैसे देऊन. किरकोळ गोष्टींसाठी आम्हाला अडकाडी करू नका. काही चहापाणी हवे असेल तर सांगा तुमच्या साहेबांना, असे म्हणत होती ती बाई. बिनडोक बाई आहे ती. बोलण्याची शिस्त नाही तिला. मी तिच्याकडे जागेचे कागदपत्र मागितले तर दिले नाही तिने.
आणि ज्या माणसाकडून जागा घेतली आहे तो त्या जागेचा ओनरही नाही आहे. दुसऱ्यांची जागा लुबाडून त्यावर रिसॉर्ट बनवत आहेत. वैभव म्हणाला, जाऊ द्या ना साहेब, उगाच काय त्यांच्या नादी लागत बसता. देऊन टाका सही, कटकट जाईल. जाधव म्हणाले, मी पूर्ण खात्री केल्याशिवाय सही करणार नाही. नक्की काय घोळ आहे पाहावं लागेल, नाही तर डोक्याला ताप होईल. वैभव म्हणाला, ज्याने जागा विकली आहे तो मोठा सावकारचा मुलगा आहे त्या गावचा. जाधव म्हणाले, हो का, असेल, पण खरं माहीत करून घ्यावे लागेल. तुम्हाला ते परत काही बोलले तर त्यांना माझे नाव सांग, मी बघेन काय बोलायचं ते. वैभव असे म्हणत त्यांना जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मनीषासोबत दिव्या ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले तिकडे गेली होती. तिथे जे डॉक्टर जयला ट्रीटमेंट देत होते त्या डॉक्टरांपैकी एकाला त्या दोघी भेटल्या. जय आता पूर्णपणे रिकवर झाला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. तुम्ही जास्त काळजी करत आहात, पण इट इज अ नॅचरल. होईल सर्व ठीक, डॉक्टर म्हणाले. पण त्याची स्मृती कधीपर्यंत परत येईल? दिव्या म्हणाली. त्याबद्दल यापूर्वीही बरेचदा बोलणे झाले आहे. तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही त्यांचे कोण आहात? डॉक्टर, मी त्यांची वाईफ आहे. दिव्या म्हणाली. हो, मग तुम्ही इतके दिवस कुठे होता? डॉक्टर म्हणाले, मला या ऑपरेशनबद्दल काही कल्पना नव्हती. इथे फक्त त्यांचे भाऊ उपस्थित होते. दिव्या म्हणाले, ओके, पण तुम्हाला एक गोष्ट नाही सांगितली का त्यांनी? कोणती? हेच की जयची मेमरी पुन्हा येणे अशक्य आहे. व्हॉट? दिव्या जवळपास वरडली. हो, तुम्हाला कुणी सांगितले नाही का? डॉक्टर म्हणाले, अशक्य आहे म्हणजे? जयची मेमरी पुन्हा काय येऊ शकणार नाही डॉक्टर, कारण ऑपरेशननंतर गोळ्यांच्या ओव्हरडोस झाल्यामुळे त्याच्या प्रकृती बिघडली होती. याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. त्यामुळे त्यांना परत काही आठवेल याची शक्यता फार कमी आहे, जवळपास नाहीच. मी त्याच्या भावालाही म्हणालो होतो. ते सर्व ऐकून दिव्या सूनपणे फक्त पाहत होती. मनीषाने पुढचा संवाद साधला. तिथून दिव्याला बाहेर आणले. मनीषा, हे सर्व काय आहे? तुम्ही सर्व एक सांगत आहात आणि डॉक्टर एक सांगत आहेत. काय झाले आहे नक्की? मला नाही माहीत मॅम. डॉक्टरांशी फक्त महेश सर आणि काजल यांचेच बोलणे होत होते. मी तर फक्त ऑफिसमध्ये काम सांभाळायचे. मला याची अजिबात कल्पनाही नव्हती. असे काही असू शकते म्हणजे काजल आणि महेशला सर्व माहीत होते आणि तरीही त्यांनी मला पूर्ण सत्य सांगितले नाही. पण का? मॅम, तुम्ही काय विचार कराल माझ्याबद्दल मला माहीत नाही, पण मला वाटतं की काजल मॅम आणि महेश सर दोघेही मला खूप लालची वाटत आहेत. काय? कशावरून बोलत आहेस मनीषा? काही कळेल असे बोल. दिव्या म्हणाली, जय सरांच्या ऑपरेशन आधी एका मोठ्या कंपनीशी त्यांचा एक प्रोडक्ट संदर्भात डील होणार होती. ती कंपनी आपल्या प्रोडक्टला त्यांचे ब्रँडचं नाव देऊन दुप्पट पैसे देणार होती. पण जय सरनी नाही म्हणाले होते तेव्हा काजल मॅम खूपदा महेश सरांसोबत भांडल्या होत्या की त्यांनी जय सरांना कन्व्हिन्स करावे त्यासाठी, पण ते तयार झाले नाही. आणि आता जय सर फक्त ते दोघे सांगत आहेत त्याप्रमाणे वागत आहेत. लवकरच ते तो प्रोडक्ट त्या कंपनीला देणार आहेत, ज्यामुळे आपल्या कंपनीचे नाव मार्केटमधून खाली येऊ शकते. मनीषा म्हणाली, अरे देवा, यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. दिव्या म्हणाली, मलाही असेच वाटत आहे. मी हे तुम्हाला सांगू इच्छित होते. तुम्हाला ऑपरेशनबद्दल काही सांगायचे नाही अशी मला कडक ऑर्डर होती. मी तुम्हाला मेसेजही केला होता त्यावरून, पण जय सर मला ओरडले होते म्हणून मी पुन्हा मध्ये हस्तक्षेप केला नाही. पण आता मी गप नाही राहू शकत मॅम. जय सरांना इथून घेऊन चला. तो कॉन्ट्रॅक्ट होण्याआधी, म्हणजे जय सरांच्या सहीमुळे तो कॉन्ट्रॅक्ट पुढे ढकलला जाईल. त्यावर दिव्या खोल विचारात मनीषाकडे पाहतच राहिली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर सर्वांनी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला पुढील भाग लगेच मिळून जातील. धन्यवाद मंडळी.